6 रन झालेत. यापुढे मॅच असेल जॉली बॉईज आणि फॅमिली माल दापोली या दोन संघांमधलं बॅटल असू शकेल. चला जास्त टीम मीटिंग नको आहे, जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या, दक्षता बाळगा. अजिबात या ठिकाणी जास्त वेळ देऊ, ऑफिशियल्स विनंती असेल आपण टीम मीटिंग करू देऊ नका. मॅचला सुरुवात करा. 6 रन झालेत ओव्हर नंतर. 2 रन्स पॅनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 रन्सची पॅनल्टी. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडले तर विकेटचं पतन देखील झालं आहे. फलंदाजला परतावं लागते. नशिबन बॉईज आणि त्यांच्या सोबत समोर कोण बॉईज आणि नशिबन बॉईज हे बॅटल आहे. नशिबांचा एक्स्ट्रा 12 पॅन प्लीज वेलकम या आपण कॉम्बॉक्स कडे. यावेळेला गोलंदाज मात्र गोलंदाजी सुरेख करताना दिसलाय. 7 गोलंदाजी मार्क वरती कोण बॉईज या टीमचा हा देखील एक तारा सितारा उगवता तारा आहे. आणि इथे आपण बघतोय बीबर बॉल टाकले, नो बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स, नो बॉल, फ्री हिट. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फलंदाजांना फ्री हिट मिळेल.
अमोलजी जाधव सरांचं आगमन झालेलं आहे. प्लीज वेलकम सर, या आपण असं नसतं या मंचावरती. आणि मॅचला सुरुवात मात्र आपण करूयात जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ बॉल बघा चांगला आहे, परंतु तेवढा देखना स्ट्रोक आणि चेंडू हवेमध्ये आहे. परंतु जर पाहायला गेलं तर चांगलं असं क्रिकेट देखील 2 रन्स मात्र वननाट वेगाने कंप्लीट होतील. जहाँ तक चर्चा की जाए जो गेंदबाज है आदिल गेंदबाजी मार्ग पर रहेंगे, मतीन और जैद बल्लेबाजी मार्ग पर यहाँ पर मौजूद है. जैद लेफ्ट हैंडेड बैटर हमें देखने को मिला है, लेफ्ट हैंडेड गेंदबाज अंपायर के बाह्य बगल से गेंदबाजी करते हुए यहाँ पे इसी के साथ एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, शॉट फाइंडिंग वहां पर तैनात. जब तक इस गेंद को फील्ड करते बड़े आसानी के साथ, उसके पहले बड़े आसानी के साथ वहां पर एक रन मुकम्मल किया है दोनों बल्लेबाज की ओर से. कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई, रन संख्या बन चुकी है 11 रन बन चुके हैं. 2 विकेटों का नुकसान भी हुआ है. आदिल का जो आने वाली जो अगली गेंद रहेगी शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद थी, वहां पर पुल किया था. दो ओवर के खात्मे के बाद 3 विकेटों का नुकसान, 11 रन बन चुके हैं कुल मिलाकर. 14 बन चुके हैं, 14 रन बन चुके हैं. 3 विकेटों का नुकसान, 2 ओवर का खात्मा हुआ है. जहां तक चर्चा की जाए नए गेंदबाजी मार्ग पर यहाँ पर देखने को मिल सकते हैं. कॅफे कॉलेज या एंडकडून गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज मात्र तिथे तयार आर्यन. या बॉलवरती आक्रमण करताना आपण त्याला देखील पाहिलं आणि इथे एकच रन मात्र मिळून जाईल. संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 रन स्कोर बोर्ड वरती. एका बाजूला कोंड बॉईज आहे आणि दुसऱ्या बाजूला नशिमन बॉईज आहेत. आर्यन पुढचा चेंडू मात्र टाकेल. इथे खोलवरचा बॉल आहे. चेंडू अगदी सुरेख टाकला आणि फलंदाजाला हक्कबक्क करून सोडले. आणि इथे जर पाहायला गेलं तर यष्टी उद्ध्वस्त करून टाकले त्रिफळाचेत फलंदाज बाद.
नवीन या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि इथे क्रॉस राईज जोरदार अपील आणि अंपायर्स प्रभावित नाहीयेत. कमालची गोलंदाजी आपण बघताय तर इथे विकेटचं पतन मागच्याच बॉलवरती आपण पाहिलात. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2.4 ओव्हर पर्यंतचा या ठिकाणी आपण बघतोय तर स्कोर ओव्हर झालेले आहेत. स्कोर कार्ड 16 वरती 4 विकेट. चांगली गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून आपण बघितली. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या टीमसाठी देखील जो अगदी संघाकडनं दुसरं वैयक्तिकरित्या टाकतोय. चेंडू तडबँडला ट्रॅव्हल झालेला आहे जिथे चेंडूला अगदी पकडतील थ्रो करतील वेगानं मात्र रन्स करताना आपण देखील बघताय. 2 रन्स आपल्याला बघायला मिळतील. जब तक इस गेंद को फील्ड करते वहां पर रनआउट का खतरा था और सीधा चलता गया इस बल्लेबाज को. कुल मिलाकर इस 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन बन चुके हैं. इस ओवर की अभी भी आखिरी गेंद शेष. अभी भी 1 ओवर का खेल यहाँ पर देखा जाए. अभिजित बॅटिंग साठी गेल्या शेवटचा 1 चेंडू क्रमांक 3च्या षटकातील 5 विकेट गेलेले आहेत आणि इथे नंबर 7 ला काढू अभिजितला पाठवले गेले. अभि आले. अभि नाही तो कवी नवी आणि अभिला चांगला परफॉर्मन्स सादर करावा लागेल. चला फास्ट घ्यायचंय लवकरात लवकर. आपण जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. 19 रन स्कोर कार्ड वरती गोलंदाज आर्यन अजून देखील गोलंदाजीसाठी तयार आहे. इथे व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा आलाय. आर्यन खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण बघतोय. एक्स्ट्राचे रन्स इथे दिले जात आहेत. आणि इथे बॅटची काढा घेतली गेली आहे आणि किफरनं कोणती चूक न करता इथे विकेटचं पतन. विकेट नंबर 6. चला 3 ओव्हर संपलेले आहेत. 20 रन 6 विकेट्स. चला मॅचला सुरुवात होईल. तुफैल अहमद ऐनरकर सर यांच्या डाव्या बाजूने. अलबैक एरिया एंड कडून गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती अरसलान. अरसलानला गोलंदाजीसाठी 5 रन केले.
चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू आहे आणि हे बॅटल नशेबंद बॉईज विरुद्ध कोल्ड बॉईज या दोन संघांमधलं अगदी बिग बॅटल. कोलवरचा बॉल आक्रमण चढवलेला आहे. चांगलंच क्षेत्ररक्षण आपल्याला देखील पाहायला मिळालं. रस जास्त खर्च केले जाणार नाही. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपण पाहिलाय. स्कोरबोर्ड आता पुढे सरकत असताना 21 आकड्यावरती 21 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3.2 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय. ज्या वेळेला पाहायला गेलं तर पुढचा चेंडू टाकला जाईल. इथे क्रॉस द लाईन जाऊन खेळायचं आहे अवे फ्रॉम द बॉडी आणि जर पाहायला गेलं तर इथे डॉट बॉल येतोय. बिदली बॉल डॉट बॉल स्पोर्ट्स टीव्ही या चॅनलच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा जाऊन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन नवीन स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा. रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना बघतो. चला 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या 23 23 रन स्कोर बोर्डवरती आपण बघा 24 रन स्कोर बोर्डवरती आहे. 4 ओव्हर नंतर चांगलं असं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून खेळले गेले. सुरुवातीला 24 रन झालेले आहेत शेवटचे 6 बॉल. रन सीधा 6 रन जर पाहायला गेलं तर आपण काय दणदणीत फटका होता. 30 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. त्याचबरोबर आमचे जे ऑफलाईन स्कोरर आहेत माज हे देखील अगदी चांगल्या गुणांची टिप्पणी करतायत. खरंच त्यांचं देखील प्रशंसा देखील करूयात. आजच्या दिवसामध्ये त्यांचं देखील मनापासून स्वागत. आणि इथे खोलवरचा बॉल ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये देखील आहे. जॉलीबॉलची स्पर्धा आणि तिथे मात्र दणदणकर सीमारेषेच्या बाहेर 4 रन थोडासा फंबल झाला आणि कोण बॉईज या टीम कडून थोडीशी मिसफील्ड 4 रन्स मिळत आहेत. अकिब चिपळूणकर सर यांची संपूर्ण 34 रन्स 34 रन्स अकिब चिपळूणकर सर यांची स्पोर्ट टीमची संपूर्ण टीम दापोलीच्या आझाद मैदानामध्ये पोहोचले. चांगलं कॅमेरा वर्क देखील बघायला मिळते. अगदी चांगलं A1 टेलिकास्ट आपण या स्पोर्ट्स टीमच्या चॅनलच्या माध्यमातून बघतो. आमच्या विश्वासाचं नेटवर्क म्हणजेच जिबार नेटवर्क. सफरिंग विदाउट बफरिंग ॲब्सोल्युटली
आणि आपल्या सर्वांच्या हक्काचं नेटवर्क म्हणजे जे पण नेटवर्क आहे स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून अनेक जे आपण पाहायला गेलं तर रसिक प्रेक्षक आनंद घेत आहेत थेट भारतातून भारताच्या बाहेरून देखील या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे क्षेत्ररक्षकानं कॅच पकडणे विकेटचं पतन होईल आणि त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमला नशीमत बॉईज या टीमला इथे मोठा धक्का बसलेला आहे. आणि खरंच जमून घेतलं जाते या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आमचे फहद देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आहेत. आमचे कॅमेरामॅन फहद मुरुडकर असतील आणि त्यानंतर आणि सेकंड कॅमेरामॅन शहबाज कल्फेसर आहेत. इथे बॅटचा अंदरुणी किनारा चेंडू मात्र थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय परंतु वेल स्टॉप आउटफील्ड थोडीशी स्लो. आय थिंक आजच्या दिवसामध्ये वरुण राजाचं आगमन होण्याचे चान्सेस देखील आहेत कदाचित परंतु अपेक्षा आम्ही देखील करू की इथे वरुण राजाचं आगमन व्हायला नको कारण जॉली बॉयची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहताय खरंच चांगलं असं या ठिकाणी बघा क्रिकेट बघायला मिळते नशेबोन बॉईज विरुद्ध कोण बॉईज. इथे मोठा प्रहार केला ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण बघतोय इथे थ्रो मात्र खूप वाईड केलाय. एक्स्ट्राचे रन्स देखील मिळून जातील परंतु किती या ठिकाणी रन्स काढले जात आहेत याबरोबर ते 3 रन्स मिळून जातील संघाचं स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. या ओव्हरमधील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आमचे स्कोअरमॅन माझ आम्हाला सांगतात की शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेसाठी सज्जादभाई पटेल सर हे देखील आनंद घेत आहेत. सज्जादभाई पटेल सरांचं देखील आम्हाला कौतुक प्रशंसा आणि आभार व्यक्त करावे लागतील. त्याने देखील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य देखील आम्हाला केलेलं आहे. इथे शरीरापासून थोडस दूर आणि धावचीची संधी होणार का तिथे काय घडलं बघा. चला फलंदाज बाद आहे इकडे रन्स घेण्याची आवश्यकता नसेल. धावसंख्या आपण पाहायला गेले तर 39 आहे. टार्गेट असेल 30 बॉल मध्ये 40 रन्स 30 मध्ये 40. 40 टार्गेट आहे 40 टार्गेट. नशीबन बॉयज अपनी जल्द से जल्द फील्डिंग सजा ले, वक्त की कमी है, जल्द से जल्द अपनी फील्डिंग सजा ले.
नशीबन बॉयज अपनी फील्डिंग सजा ले जल्द से जल्द। अहमद फील्डिंग सजा ले जल्द से जल्द, वक्त की कमी है और भी मैच खिलाने बाकी है। अंपायर मैच जल्द से जल्द शुरू कीजिए। हमारे मेन अंपायर अमित बिन और तुफेल आइनरकर। ये 39 का टारगेट। इसके बाद का होने वाला सामना जॉली बॉयज और फैमिली बॉल बॉयज। सात स्ट्राइक पे रहेंगे, सात नॉन स्ट्राइक पे रहेंगे आर्यन और गेंदबाज पे बॉलर ने माहिर 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 गेंद करेंगे 7 के लिए
ओ बहुत ही बढ़िया गेंद, डांडी गोल, बोल्ड। पहले ही गेंद पे बोल लिए। बहुत ही बढ़िया गेंद की थी माहिर ने, पहले ही बॉल पे बोल्ड। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है नशीमन बॉयज की तरफ से। अब जा रहे हैं नूरेन। कौन बॉयज का एक बड़ा नाम, नूरेन। फिर से एक बार माहिर तैयार, गेंद करेंगे नूरेन के लिए। पहली गेंद पे बोल लिया है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं माहिर। देखते हैं अब क्या करते हैं नूरेन। फिर से एक बार माहिर तैयार, गेंद करेंगे नूरेन के लिए। ओ पैर का इशारा वाइड। फिर से एक बार माहिर तैयार। बहुत ही बढ़िया शॉट और गेंद जाती हुई सीमा पार, चौकार। बहुत ही बढ़िया शॉट नूरेन के बल्ले से आता हुआ। फिर से एक बार माहिर तैयार, गेंद करेंगे नूरेन के लिए। बहुत ही बढ़िया पहला शॉट देखने मिला। फिर से एक बार वही रिप्ले में शॉट देखने मिलता है क्या नहीं। तो रन। फिर से एक बार माहिर तैयार, गेंद करेंगे नूरेन के लिए। ओ बहुत ही बढ़िया शॉट, पाले में आती हुई गेंद और विकेट का पतंग। बहुत ही बढ़िया शॉट था पर उतनी ही अच्छी कैच। बहुत ही बढ़िया शॉट था पर उतनी ही अच्छी कैच देखने मिली। नशीमन बॉयज की अच्छी कोशिश चालू है। अब जा रहे हैं माज, कोड बॉयज के कैप्टन। माहिर फिर से एक बार तैयार, गेंद करके मास के लिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं माहिर। फिर से एक बार और बहुत ही बढ़िया गेंद, गेंद समझ नहीं पाए, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। फिर से एक बार माहिर तैयार, गेंद करेंगे मास के लिए। ओ बहुत ही बढ़िया शॉट, उतनी अच्छी फील्डिंग।
बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। माहिल ने स्कोर चाप पूछा है। एक ओवर की समाप्ति पे टीम का बढ़ता स्कोर 12 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है माहिल ने। देखते हैं अब नए गेंदबाज कौन होते हैं। बॉलर नेम जैद। जैद देखते हैं गेंदबाजी जैद की कैसी होती है। फिर से पार। जैद तैयार। गेंद करेंगे आर्यन के लिए। राऊत काका जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यावं. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि इथे इरम जिलानी जिथे कुठे असतील त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावे. यापुढील होणारा सामना जॉली बॉईज वर्सेस फॅमिली माल बॉईज आणि यांचा टॉस सज्जादभाई पटेल त्यांच्या हस्ते होईल.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे 23. जॉली बॉयजने टॉस जिंकला आहे. त्यांनी लवकर आपला डिसिजन काढावा आहे. आणि हा नो चेंडू होता. याच्यावर एकंदरीत टोटल 5 धावा. स्कोर 28 धावा झालेले आहेत. फिरिटचा चेंडू होता. कोण बॉईजने चांगल्या रीतीने हा आता सामना विजय केला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक शुभेच्छा. त्यांना पुढच्या ह्याच्यासाठी
राउत काका का सत्कार करेंगे सज्जाद पटेल, जो जॉली बॉयज को हमेशा सपोर्ट करते आए। राउत काका उनका सत्कार कर रहे हैं सज्जाद पटेल। धन्यवाद राउत काका, आले तुम्ही। त्याचप्रमाणे सत्कार करायचा तो अफान काजी, इनका सत्कार करेंगे। सहबाग पठाण, जॉली बॉयचे सर्वे सर्व सहबाग